लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 10वी शिक्षण घेत असलेल्या सार्थक संजय कोतापकर याने मॅक 2025 चे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे। मुंबईत देशभरातील 600 शाळांमधून स्पर्धक सहभागी झालेल्या मास्टर आर्ट स्केच ड्रॉइंग स्पर्धेत व्यक्तिचित्र रेखाटून सार्थकने हे दैदिप्यमान यश संपादन केले। लांजा येथे मॅक संस्थेकडून आयोजित एका विशेष बक्षीस वितरण समारंभात सार्थक कोतापकर याला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि मोबाईल देऊन गौरवण्यात आले। त्याच्या या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे। तसेच न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयातही मॅक 2025-26 चे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मॅक संचालक प्रितेश ठीक, मुख्याध्यापक सुनील पाटोळे, उपमुख्याध्यापक आजगावकर यांच्यासह शाळेतील अनेक मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। सार्थकचे हे यश इतरांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरेल। नमस्कार, मी प्रितेश टेक, मास्टर कॉम्पिटिशनचा डायरेक्टर। आपण नॅशनलची स्पर्धा ऑर्गनाईज करतो मुंबईमध्ये। संपूर्ण भारतामधून तिथे 500 ते 700 शाळा पार्टिसिपेट करतात आणि 1.5 लाख विद्यार्थी पार्टिसिपेट करतात। त्याच्यामधून आपल्या सार्थकला नॅशनल रँक भेटलेला आहे, जो रँक पुन्हा ऑल ओव्हर इंडियामधून एकाच मुलाला भेटतो। आपल्या लांजातील न्यू इंग्लिश स्कूलमधून सार्थक तो विन झालेला आहे, त्याला खूप खूप अभिनंदन। सार्थक रोल नमस्कार। मास्टर आर्ट कॉम्पिटिशन 2025 जी घेण्यात आली, त्यामध्ये आमच्या प्रशालेतून एकूण 300 विद्यार्थी सहभागी झालेले होते। यामध्ये सार्थक संजय कोतापकर या विद्यार्थ्याने ज्या चित्र तयार केलेलं होतं ते अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचं चित्र होतं। त्याला राष्ट्रीय स्तरावरून पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। त्याबद्दल त्याच्या पालकांचे अभिनंदन आणि प्रशालेसाठी ही गौरवाची बाब आहे आणि त्यामुळं पुन्हा एक वेळेला मी त्याचं शतशः अभिनंदन करतो। धन्यवाद। युवा ग्रामविकास मंडळ सोगमवाडी मुंबई आयोजित दिनदर्शिका 2026 प्रकाशन सोहळा व स्नेह मेळावा नालासोपारा येथील हेमा